श्री हनुमानाचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक भागामध्ये आढळतात. पुराणानुसार बजरंगबलीच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करता येते. असे मानले जाते की भगवान राम सुद्धा हनुमानाच्या भक्ती आणि शक्तीमुळे आपल्या संकटातून मुक्त झाले होते. याच कारणामुळे हनुमान जयंती महोत्सव म्हणून ओळखली जाते. ही भगवान हनुमानाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. नवीन वर्षात 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. या दिवशी भगवान हनुमानाची पूजा केल्याने अडथळे आणि अडचणी दूर होण्यास मदत होते. भक्तांचा असा विश्वास आहे की जे खऱ्या भक्तीने बजरंगबलीचे स्मरण करतात त्यांचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण होते. हनुमान जयंती 2026 तारीख आणि मुहूर्त. चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 संपेल. पूजेचा मुहूर्त. भगवान हनुमानाची पूजा पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत करता येईल. हनुमान जयंती पूजा विधी. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त खालील पारंपरिक पूजा पद्धतीचा अवलंब करू शकतात. पाटावर लाल कापड पसरून हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. हनुमानाला गंगाजल अभिषेक करा. अभिषेकानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती हळूवारपणे पुसा. मंदिरात किंवा पूजास्थळी तुपाचा दिवा लावा. प्रभू राम आणि माता सीता यांचे स्मरण करा. हनुमानजींना मोगऱ्याच्या तेलात मिसळलेले केशरी सिंदूर अर्पण करा. हे त्यांना अत्यंत प्रिय आहे. हनुमानाच्या डाव्या पायापासून चोली घालण्यास सुरुवात करा. चोली घातल्यानंतर चांदी किंवा सोन्याचे वर्ख अर्पण करा. भगवान हनुमानाला यज्ञोपवीत घाला. यज्ञोपवीत घातल्यानंतर नवीन वस्त्रे अर्पण करा. भोग अर्पण करा. बजरंगबलीला बेसन पिठाचे लाडू, मोतीचूर लाडू, बुंदी किंवा गूळ आणि हरभरा अर्पण करा. पूजेदरम्यान हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड यांचे पठण करा. शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिवाने हनुमानजीची आरती करा आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. हनुमान जयंतीला करायचे उपाय आहेत. हनुमानाच्या जयंतीनिमित्त भक्तांनी हनुमान मंदिरात जाऊन 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण करावे. त्यानंतर गुलाबांचा हार अर्पण करावा आणि मोगऱ्याच्या तेलात बुडवलेल्या 2 लवंगा लावून दिवा लावावा. या उपायामुळे अनावश्यक घरगुती खर्च कमी होण्यास आणि आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होते. शनी दोषापासून मुक्ती. उपाय. जर तुम्ही शनीच्या 7:30 किंवा ढह्या अवस्थेतून जात असाल तर या दिवशी हनुमानजींना तेल अर्पण करा आणि काळे तीळ दान करा. समस्या निवारण करण्यासाठी, जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी चंदनाने 11 पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहा. त्याची माळ बनवा आणि हनुमानजींना अर्पण करा. कर्जमुक्तीसाठी मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावून सुंदरकांड पठण केल्याने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते. हनुमान जयंती 2026 हा बजरंगबलीकडून शक्ती, संरक्षण आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक शक्तिशाली प्रसंग मानला जातो. म्हणूनच भक्तांसाठी आदर आणि भक्तिभावाने साजरा करण्यासाठी ही एक महत्त्वाची तारीख आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.